नमस्कार सगळ्यांना। सगळ्यात आधी आपण दाढदुखीवरती औषध बघणार आहे, घरगुती रामबाण उपाय आहे। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओज कुठेही स्किप करू नका। आणि ह्या उपायाने तुम्हाला 100% नाही तर 1001% फरक पडणार म्हणजे पडणार। मी जर तुम्हाला फरक नाही पडला नाही, व्हिडिओ काढायचं बंद करून द्या। तर त्या कोणत्या 3 वस्तू आहेत ज्याच्यामुळे तुमची दाढदुखी कायमची बंद होणार आहे, हे आज आपण यावर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, त्याच्यामध्ये समजून तुम्हाला। आणि काही जास्त पैसे नाही लागणार या वस्तूसाठी। 1-2 रुपयामध्येच तुमची दाढदुखी कायमची बरी होऊन जाणार, दवाखान्यात जायची गरज नाही लागणार तुम्हाला। तर त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, अर्धवट बघितल्यामुळे अर्धवट माहिती भेटेल तुम्हाला आणि तुमची दाढदुखी थांबणार नाही। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होणार। मी तुम्हाला परत एकदा सांगते, 100% नाही 1001% या उपायाने तुमची दाढदुखी पूर्ण बरे होणार आणि डॉक्टरकडे जावं लागणार नाही, दात काढावा लागणार नाही। हे स्वतःचा अनुभव आहे माझा, म्हणून मी तुम्हाला सांगते। मला स्वतःला माझ्या स्वतःवर हा एक्सपेरिमेंट करून घेतलाय बरं का, म्हणून मी तुम्हाला तुमच्या संगत शेअर करावं असं मला वाटलं माझ्या मनाला। का तर आजूबाजूला आपल्या शेजारी पाजारी घरात आपल्या लहान मुलं, वयस्कर माणसं किंवा तरुण पिढीला दाढदुखीचा लई त्रास आहे बरं का। खाता येत नाही, पाणी पिता येत नाही नीट, पाणी जरी प्यायला लागलं तर ठणक मारतोय अख्खा, थोडं एक दात दुखायला लागलं तर अख्खं डोकं माणसाचं दुखतंय, सुचत नाही माणसाला काय करावं ते। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण बघा। तुम्ही म्हणसाल लई उशीर लावल ही माहिती सांगायला, तर तसं नाही, मी लगेच सांगणार आहे तुम्हाला माहिती। मी काय कुठल्या त्या 3 वस्तू आहेत ज्याच्यामुळं तुमची दाढदुखीवर एकदम आराम तुम्हाला मिळणार आहे। मी पण डॉक्टरकडे गेले होते दाढीसाठी आणि डॉक्टरांनी मला सांगितले तुमची दाढ काढून टाकावं लागेल। माझी दाढ अजिबात हालत नाही, काय नाही, आणि थोडीशी कशामुळं काय माहिती अचानकच दुखत होती, अचानकच। पण परत 10-12 दिवस मी असंच जाऊ दे सोडून बसलो, पण लय ठणक मारायला लागला, लय अख्खा माझा गाल सुजला आणि दाढ काढण्यापर्यंत माझ्या डोक्यात आलं की दाढ काढून टाकलीच पाहिजे। पण ही तर दाढ आहे, इथली दाढ दुखत होती बरं का, आता झाली सगळी पूर्ण बरी झाली आता माझी दाढ। ही दाढ दुखत होती, तर ह्या दाढला काढावं असं डॉक्टरांनी म्हणलं होतं। मी डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी मला, त्यांच्याकडे काय असते की त्यांचं ते असं दातात घालायचं बघा, मला नाही माहिती, ते सांगता येणार नाही। त्याच्याने माझा दात असा स्वच्छ केला त्यांनी, असं कुर्र असा आवाज येतो बघा, त्याचा मिशन होती तसली, त्याच्याने स्वच्छ केला। आणि उलट माझ्या दाताला त्यांनी येज पाडून ठेवलं, मोठं लट बीळ पाडून ठेवलं। आणि दुसऱ्या दिवशी जाऊन दात काढायचा होता, तेवढ्यात मला माहिती भेटली। मी कुणाकडून घेतली हे तुम्हाला सांगेन, पण खरंच त्यांचे धन्यवाद ज्यांनी मला ही माहिती दिली। उपकार आहेत त्यांचे, माझा दात काढावा लागणार नाही। एक दात काढला का नाही हे सगळे दात हल्ले असते, परत बोच राहून बसायची बारी आहे बघा। म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या चॅनल आपला हळूहळू ग्रो पण व्हायला लागलाय आणि चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी काय काय चुका करू नये हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यासाठी आपले लॉंग व्हिडिओ बघत जा। चला तर मी तुमचा लय वेळ नाही घ्या, आपल्या ह्याला सुरू करू आपण रेसिपीच म्हणा याला एक आता। तर आपल्याला याच्यासाठी का नाही तुळशीची पानं लागणार आहेत बघा। मी तुळशीची पानं काढून धुवून घेतलेत, ह्या बघा डब्यात धुवून घेतले मी। तर हे तुळशीचे पानं आपल्याला असे काढून घ्यायचे। तर ताजे पानं घ्या तुळशीचे, मी धुवून घेतल्यामुळे ते असं हे झालेत। आता इतके पाने घ्या, 3-4 घेतलं तरी चालते। हे बघा तुळशीचे पानं, आणि हे आपल्याला हळद लागणार आहे थोडीशीच घ्या। हे बघा त्या बोटात अशी चिमटीत बसन इतकीच हळद घ्या। तर हे आपण अशी टाकून घ्यायच्यात खाली ह्या वाटेत, आणि ही तुळशीची पानं टाका ह्यात। आणि तिसरी वस्तू म्हणजे आपल्याला काय लागणार आहे महत्वाची, ती दाखवते तुम्हाला। हे बघा दिसते का तुम्हाला, लवंग आहे ही एकच नंबर उपाय आहे बघा। हिच्यामुळेच पूर्ण सगळं बरं होते, आणि सगळे आयुर्वेदिक औषध असल्यामुळं दातावरती काही अपायकार होणार नाही आणि केमिकल नाही कुठल्याच, म्हणजे हे सगळे आयुर्वेदिक आहेत। तर ही लवंग तुम्ही अशीच चावून खाऊ शकता, नसेल तर का नाही तुम्ही ह्या अशीच बुकटी करा, जेवढी हळद घेतली होती तेवढं हे असं टाका ह्याच्यात, आणि हे असं हाताने असं चुरून घ्या। तुमचा दात जर कमी दुखत असेल तर तुम्ही ह्या दाताने खाऊन इकडच्या दातात धरू शकता, आणि जर जास्त दुखत असेल तर काही असं करा, तुम्ही असं चांगलं चुरून घ्या। मी तुम्हाला करून दाखवते।
तुमच्या दाताला 100% नाही 1001% फरक पडणार. मी परत सांगते तुम्हाला. तर हे असं बघा, असं चुरून 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 चांगलं असतं. तुम्ही ह्याला मऊसूत असा गोळी करून घ्या अशी. हे अशी बघा. लवंग आयुर्वेदिक आहे, त्याच्यामुळं दातदुखीवर 100% हळद पण आयुर्वेदिक आहे. आणि तुळशीचा पाला पण आयुर्वेदिक. हे बघा अशी गोळी करून घ्या. हे बघा दिसते का तुम्हाला? आणि ज्या ठिकाणी दात दुखतोय ना त्या दातात अशी धरा. झालं. तुम्ही चावून चावून ह्याचे रस पण गळू शकता, काय अपाय होणार नाही याच्याने. झाली. हा उपाय तुम्ही 2 ते 3 दिवस करा, 4-5 दिवस करा, काय फरक पडणार नाही. पण 100% नाही तर 1001% फरक पडणार म्हणजे पडणार. करून बघा, कमेंट करून सांगा फरक पडला का नाही ते. परत आपण दुसरा अजून व्हिडिओ बनवू काय काय उपयोगी आपल्या टिप्स वरती. चला तर मग बाय.